झी 24 तास एक पाऊल पुढे. रोकठोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. विश्वंभर चौधरींच्याकडे आपण जाऊयात. विश्वंभरजी, ब्रेकला जाण्यापूर्वी सत्यजित गायकवाड भीती या ठिकाणी व्यक्त करत होते की जे सत्ताधारी पक्ष आहेत ते चुकीचा उपयोग या सगळ्याचा करू शकतात. तोही प्रश्न आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, पण या सेगमेंटमधला आपला एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे आता या सगळ्यामुळे कुठेतरी चांगले लोक राजकारणात येतील का, किंवा चांगल्या लोकांना राजकारणामध्ये काही प्रमाणात का होईना संधी मिळू शकते का? हो, मी याला अत्यंत पॉझिटिव्हली पाहतो आणि मी असं म्हणेन की चांगले लोक राजकारणात येतील का हे विधान थोड्या काळ आपण बाजूला ठेवू, पण आज जे राजकीय व्यवस्थेत चांगले लोक आहेत तर त्यांचे दिवस याच्यातून चांगले नक्की येऊ शकतात. कारण की ज्याला साधारण एक गोष्ट तर नक्कीच आहे की कुठल्याच वरिष्ठांना असं नसतं की माहिती नाही त्याचा रेकॉर्ड म्हणून त्याला उमेदवारी दिली गेली. उमेदवारी देताना हा विचार केला जाईल की याच्यावर कन्व्हिक्शन होण्याची शक्यता आहे, याच्यावर गुन्हा नोंदलेला आहे, याच्यावर अमुक आहे, तर ती रिस्क घ्यायची का? कारण आजकाल बहुमत सुद्धा काठावरचं असतं, कुठल्याही पक्षाला ऍब्सोल्यूट मेजॉरिटी मिळत नाही. त्या परिस्थितीमध्ये एक जागा वाचवायची असल्यामुळे हा विचार होऊ शकतो की मग ही रिस्क घ्यायची का, आणि पक्षातले जे काही चांगले लोक आहेत त्यांना त्या जागेवर संधी मिळू शकते, हे नक्की खरं आहे. दुसरा मला जो याचा खरं म्हणजे फार महत्वाचा परिणाम जाणवतो आहे सुप्रीम कोर्टचा, तो त्याला मी एक सुरुवात म्हणून पाहतो. एक अल्ट्रा व्हायरस म्हणून सुप्रीम कोर्टने सांगितलं की मला खात्रीच आहे की भ्रष्टाचाराबाबत सुद्धा सुप्रीम कोर्टच्या अशा काही रुलिंग काही दिवसापूर्वी येतील. ज्युडिशियरी खूप ऍक्टिव्ह झाली असा आरोप होतो, तो होणार आहे, परंतु जर दोन स्तंभ काम त्यांनी जातीवर आधारित, धर्मावर आधारित मोर्चांना त्यांनी बंदी घातलेली आहे. हा पण दूरगामी परिणाम आहे. मला याच्यातून समाधान हेच मिळतंय की लोकांना ही आशा आहे की राजकीय व्यवस्था किती भ्रष्ट हो, काही हो, पण शेवटी त्यांना तारणारी एक संस्था आहे ती म्हणजे न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाचे सगळेच निर्णय लोकांच्या बाजूने येतात वगैरे असं काही कोणी म्हणायचं धाडस करू नये, म्हणू शकत नाही आपण. शेवटी कोर्टाला पुरावा आणि हे समोर घेऊन कोर्टाला निर्णय द्यावा लागतो. कित्येकदा कोर्टाची ती हातबलता सुद्धा असते जर पुरावे नसतील तर. पण एक आशादायक चित्र की सुप्रीम कोर्ट या देशात क्रांती करू शकतं, हे मात्र आजचा निर्णय ही त्याची सुरुवात आहे म्हणून पाहतो. आणि आपल्याला पुढच्या आठवड्यात मोठा रंग आलेला सगळ्या प्रकरणांना दिसणार आहे. कारण जेव्हा आरटीआय मधून सुद्धा राजकीय पक्ष गायब होणं हे सगळ्या पक्षांच्या सहमतीनं, तिथं सगळे एकत्र आहेत. सत्तेचा वाटा, मतलबाची गोष्ट आली, स्वार्थाची गोष्ट आली की सगळे एकत्र येणार आहेत. आरटीआय साठी सुद्धा लवकरच अध्यादेश निघण्याची शक्यता आहे, ऑर्डिनन्स, आणि त्यावेळेला पुन्हा आपल्याला कोर्टाची सक्रियता दिसू शकते. की जे आज प्रश्न मी आपल्याला मागच्या सेगमेंटला विचारले की लोक आणि लोकप्रतिनिधी, यात लोकप्रतिनिधी विशेष आहेत का, त्यांना माहितीच्या अधिकारातूनही वगळावं, असा विशेष काय त्यांचा म्हणजे घटनात्मक दर्जा आहे म्हणून त्यांना वगळावं, पक्षांना का वगळावं, हे पुढच्या काळात येईल. मला असं वाटतं की ही एक सकारात्मक सुरुवात आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी या निर्णयाने अतिशय आनंदी आहे, एवढंच मी सांगेन. क्या बात आहे, ही एक सकारात्मक सुरुवात आहे. आणि तुम्ही म्हणताय येणाऱ्या काळांमध्ये जे सगळे महत्त्वाचे निर्णय असतील त्यावरची देखील आपलं बारीक लक्ष असणार आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे, मी आपल्याकडे येतो. जी भीती सत्यजित गायकवाड यांनी व्यक्त केली, कायदेतज्ञ म्हणून त्यांना तुमच्याकडून उत्तर हवं होतं. खरं तर विश्वंभर चौधरींनी मागच्या भागामध्ये आपल्या त्याचं थोडं तसं सांगितलंय, पण तुम्ही कायदेतज्ञ म्हणून काय सांगाल? अशी भीती आहे का की विरोधक या सगळ्याचा, सत्ताधारी या सगळ्याचा विरोधकांच्या साठी दुरुपयोग करतील, किंवा तुम्हाला असं वाटतं का की होऊ शकेल असं काय? तसं डॉक्टर विश्वंभर चौधरींनी त्याचं उत्तर दिलेलंच आहे. म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता, एक अभ्यासक माणूस कायद्याचा अभ्यास करून पण किती चांगलं विश्लेषण करू शकतो याचं उदाहरण म्हणून त्यांनी आता जे सांगितलं त्याच्याकडे बघायला पाहिजे. मला असं नक्की वाटते की राजकारणी लोकांनी जे करायला पाहिजे होतं त्यांनी केलं नाही. म्हणजे कायदे मंडळ आपण ज्याला म्हणतो की जे कायदे करणारं मंडळ आहे, लोकसभा किंवा राज्याच्या पातळीवर विधानसभा, त्यांनी आतापर्यंत कोणते कायदे केले? म्हणजे जेव्हा असं माहीत झालं की लोक आता कायद्याचा वापर करतात, जेव्हा असं माहीत झालं की आता लोक न्यायालयांवर विश्वास ठेवून न्यायालयाच्या मार्गाने पण लढायला लागलेले आहेत, ते विनाकारण आपली रस्त्यावर शक्ती वाया न घालवता न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि एकत्रित होतात, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आपल्या फायद्याचेच कायदे करायचे अशी पण मोहीम सुरू झाली की नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की इलेक्शन बद्दलचा हा 1956चा एवढा जुना कायदा असताना तो कायदा बदलायची कधी त्यांना गरज का नाही वाटली? म्हणजे गुन्हेगारीकरणाबद्दल बोलतात, राजकारणात गुन्हेगार येतात त्याच्याबद्दल बोलतात, आणि राजकीय पक्ष गुन्हेगारांवर चालणारे अनेक आहेत. म्हणजे अनेक पक्षाचे प्रमुख जे आहेत, काही महत्वाच्या पक्षांचे, आपल्याला त्यांची नावं घेण्याची गरज नाही, त्यांना मतदानापासून कोर्टाने मनाई केली की मतदान तुम्ही करायचं नाही 6 वर्ष. आता हा किती मोठा अपमान आहे लोकशाही राज्यामध्ये, पण तरी ते पक्ष चालवायचे की नाही. त्याच्यामुळे आपण हे बघितलं तर मला असं वाटते की चांगल्या लोकांची एंट्री एकीकडे वाढण्याची शक्यता आहेच. आणि जसं डॉक्टर विश्वंभर चौधरी म्हणाले तसं मला ते खूप महत्वाचं वाटते की
कुठेतरी या निर्णयामुळे चांगल्या लोकांना जरी प्रवेश मिळणार असेल तरी राजकीय पक्षांमध्ये पण आता खूपच मोठं खबरदारीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे की जर एखादा उमेदवार आत्ता गुन्हे असलेला आहे, आत्ता गुन्हे लागलेले आहेत, ते सिद्ध झालेले नाही आहेत, पण त्याच्यावर पुढे 2 वर्षात एखादी केस चालून ती संपू शकणारी असेल आणि त्याला शिक्षा लागणार असेल तर पुढच्या 6 वर्षासाठी तो निलंबित होऊ शकतो. ही प्रोव्हिजन अजून पण कायम आहे आणि मग त्याच्या जागी पुन्हा इलेक्शन घ्यायचं ही जी खर्चाची बाब आहे किंवा धोक्याची पण बाब आहे की पुन्हा तो निवडून येईल की नाही माहित नाही. आणि जसं त्यांनी सांगितलं की काठावर जर तो पक्ष तरलेला असेल, बहुमत असेल आणि ते बहुमत जाण्याची शक्यता निर्माण होणार असेल तर मला असं नक्की वाटते की याच्यानंतर जे नेते स्वतःला फार हुशार समजणारे की आम्ही आमच्या अंगावर एवढे गुन्हे घेऊन फिरतो, आम्ही आमच्या पक्ष कार्यकर्त्यांसाठी अंगावर गुन्हे ओढले तरी चालेल, मी माझं पूर्ण आयुष्य त्यांच्यासाठी दिलंय असं शेखी मिरवतो, त्या सगळ्यांपासूनच आता आपण सावध राहिलं पाहिजे. आणि हा निर्णय जो आहे तो लोक आवाज आहे असं मला वाटते. लोकांचं मत एक प्रकारे न्यायव्यवस्थेने मांडलेलं आहे, पण दुसरीकडे हे पण बघितलं पाहिजे की न्यायव्यवस्थेवरचा ताण किती वाढवणार आपण लोकशाहीमध्ये. म्हणजे प्रत्येक लहान लहान गोष्टींसाठी की बेघर लोकांच्या प्रश्नासाठी न्यायालयामध्ये जा, नदीच्या प्रश्नासाठी अतिक्रमण होत आहे त्यासाठी न्यायालयामध्ये जा, झाडं कापत आहे त्यासाठी न्यायालयामध्ये जा, निवडणुकीच्या संदर्भात न्यायालयामध्ये जा. आता आपण न्यायालयावरचा ताण इतका वाढवू तर लोकशाही चालवणाऱ्या बाकीच्या यंत्रणा या अपयशी ठरत आहेत याची कबुली देण्यासारखं हे आहे. आणि म्हणून मला दोन्ही पण माननीय खासदार जे इथे आहेत, भारतकुमार राऊत आणि गायकवाड साहेब, यांना मला नम्रपणे सांगायचं आहे की त्यांच्या पक्षांनी काहीच केलं नाही हे त्यांनी मान्य करायला पाहिजे. निवडणूक सुधारणा हा तर विषय राजकीय पक्षांना अगदी नकोसा वाटणार आहे आणि आपली निवडणूक सुधारणा कायद्यातली अत्यंत महत्वाची आहे, ती झाली पाहिजे. यासाठी आता लोकांनी मोहीम हाती घेतली पाहिजे या निर्णयानंतर असं मला वाटतं. निश्चित अत्यंत महत्वाचं मत तुम्ही मांडलं ॲडव्होकेट असीम सरोदे. मी बडोद्याला जातो. सत्यजित सिंग गायकवाड सरोदे म्हणतायत की आपण मान्य करा, आपण आपल्या सगळ्या राजकीय पक्षांकडून हे सगळं झालं नाही आणि म्हणून हे सगळं कोर्टाला करावं लागलं. आता तरी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना तिकीट देणं राजकीय पक्ष थांबवतील का किंवा आम्ही तशी अपेक्षा करावी का राजकीय पक्षांच्याकडून? नाही, माझं असं म्हणणं आहे की हे कायदे जाणकार लोक सगळं बोलून राहिलेत. मला त्यांना एकच सांगायचं आहे की इटलीचे प्राईम मिनिस्टर बर्सोलिनीवर झालेल्या केसमध्ये 7 महिन्यात निकालाला नेक्स्ट इलेक्शन ते लढू नाही शकले. या देशाच्या प्राईम मिनिस्टरवर अशी केस झाली असत न्यायालयाने हा निर्णय घेतला असता का? इतक्या लवकर केसचं डिसिजन झालं असतं का? लीगल सिस्टममध्ये आज भरपूर जागा रिकाम्या आहेत. सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस काय करतात? ह्याच्यात राजकीय नेते कुठं येतात? दुसरी गोष्ट की सिस्टम खालनं व्हायला पाहिजे. जसं मी सांगितलं की 4 मुलांनी आंदोलन केलं, त्यांना जेलमध्ये टाकलं आणि 10 दिवस त्यांना सोडलं नाही सेंट्रल जेलमध्ये का? तर म्हणे डोल आणि टमरेल मिळत नाही. हे जर सत्ताधारी पक्षाने असे कायद्याचा उपयोग केला म्हणजे सिस्टम रिफर्बिकेशनची गरज आहे या देशाला. राजकीय नेत्यांना दोष देऊन उपयोग नाही. चांगले लोक ह्या कायद्या घडवल्याने चांगले लोक येतील का? चांगले लोक जे आहेत, तज्ञ लोक आहेत, ज्यांच्याकडे ज्ञान आहेत, ते लोक स्वतःचा स्वार्थ, स्वतःच्या औद्योगिकीची डेव्हलपमेंट सोडून देशासाठी 25% त्याच्या आयुष्याचा टाइम द्यायला तयार आहेत का? हा एक मोठा प्रश्न आहे. मी असं नाही म्हणत की सगळे पॉलिटिशियन्स आहेत हे देशाच्या सेवासाठी येतात. पॉलिटिक्स हॅज बिकम अ करिअर. झी 24 तास एक पाऊल पुढे.